आहे जयश्री. आपल्या जयश्री मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. सकाळची सुरुवात ही गणपतीच्या आरतीपासून झाली आहे. तर इथे बघू शकता आत्या संध्याकाळसाठी दुर्वा बनवत आहे आणि आज दिवसभरात मी काय काय करते मी तुम्हाला आज नक्कीच दाखवते. दुपारी आले होते मी तनिष्काला तिच्या स्कूलमध्ये घेण्यासाठी आणि तिने मला बघताच हाय केला आणि ती थोडी आनंदी झाली. तिला आणि तिच्या फ्रेंडला दोघींनाही घ्यायचं होतं आणि रस्त्याने खूप ट्रॅफिक होती त्याच्यामुळे थोडा टाईमही लागला. तर घरी जाऊन मला आज गौरांसाठी फराळ बनवायला सुरुवात करायची आहे. 2च दिवस राहिले आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आजच करून घेऊ. फराळ बनवायला घेतले तर पहिलं म्हटलं गोड धोडपासून सुरुवात करावी. तर मग आता मी ते शंकरपाळी करायला घेतले. इथे बघू शकता मी 4 वाट्या अशा सपाट मैदा घेतले. त्याच्यात 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. तीच वाटी ज्या आपण प्रमाण मोजले मैद्याचं तीच वाटी 1 पाऊण वाटी आपण तूप घेणार आहोत. 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. खूप गोड पण नाही आणि खूप फिक्के पण नाही असे समप्रमाणात होणारे हे शंकरपाळे आहे. तर यामध्ये पाव वाटी आपल्याला गरम कोमट केलेलं तूप टाकायचं आहे. ते बघू शकता मी हे तूप ते घेणार आहे. शंकरपाळ्याचं पीठ इथे मी चांगलं असं मऊ होईपर्यंत मळून घेते. तुम्ही बघू शकता इथे असं छान मऊ असं शंकरपाळ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं झाकून ठेवल्यानंतर पिठाचा छोटा गोळा घेऊन इथे मी जाडसर पोळी लाटून घेते आणि बघू शकता तुम्ही तसं जाडसरच ठेवायचे आहे. त्याच्यानंतर लगेच मी इथे शंकरपाळे कापून घेते. तुम्ही हवे तर त्रिकोणही कापू शकतात पण मी ते सगळे शंकरपाळे चौकोनी साईजचेच कापून तळून घेतले. इथे 3 वाट्या मी खोबरं घेतलं आहे किसून बारीक. करंजीच्या सारणाचा कलर बदलेपर्यंत ब्राऊन होईपर्यंत मस्त कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे. 3 वाटी खोबरं घेतलं होतं त्याच वाटेने इथे बारीक रवा घेतली मी. तोही छान असा भाजून घ्यायचा आहे कलर बदलेपर्यंत. तर इथे मी ज्या वाटीने खोबरं मोजलं होतं 3 वाट्या खोबरं त्याला 1 वाटी बारीक रवा आणि तीच 1 वाटी पिठी साखर घेतली आहे. 2 चमचे इथं मी मिल्क पावडर टाकली आहे. किंचित मीठ पण टाकलं आहे. तर हे सगळं मिश्रण असं बारीक करून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मनुके टाकू शकता, काजू बदाम टाकू शकता तुमचे मुलं खात असतील आवडीने तर इथे हे सगळं मिश्रण मी असं एकजीव करून घेते आणि थोडं थंड झालं की आपण मग करंज्या करायला सुरुवात करणार आहे. हे मिश्रण आपण महिनाभरही साठवून ठेवू शकतो. जेव्हा हवं तेव्हा गरम गरमही करून मुलांना आपण बनवून खाऊ घालू शकतो. तर तुम्ही पण नक्की करून बघा. मी ज्या पद्धतीने करंज्याचं सारण बनवलं त्या पद्धतीने जर बनवलं तर अगदी टेस्टी आणि कुरकुरीत अशा करंज्या तुमच्या तयार होतील. करंजी बनवण्यासाठी प्रथम इथे मी बारीक मावेल एवढीच लाटून घेते आणि त्यामध्ये 2 चमचे सारण घालून ही करंजी मी अशी साच्यातली बनवून घेतली आहे. तर सगळ्या करंज्या मी अशाच पद्धतीने बनवून घेतल्या आहे. तर झटकीपट होणाऱ्या साच्यामधल्या करंज्या रेडी आहेत आणि त्या मी तळूनही घेतल्या आहेत. रवा भाजते, त्यानंतर बेसन पीठ भाजणार, मैदा भाजणार आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकून साखर टाकून लाडू बनवणार. इथे लाडूसाठी लागणारं सर्व मिश्रण एकजीव करून त्याचे छान असे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर इथे मला मदतीसाठी आमच्या शेजारच्या ताई आलेल्या आहेत. आणि डाळीचं पीठ आणि आपलं साजूक तूप, साखर, काजू बदाम हे टाकून मी गौरायांचे लाडू तयार केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे मी आज करंज्या बनवल्या आहेत, शंकरपाळी बनवल्या आहेत. त्याच्या रेसिपी तर तुमच्याबरोबर मी शेअर केलेल्याच आहेत आणि आज आमच्या शेजारी आलेल्या शोभाताई त्यांनी त्यांची खास रेसिपी वापरून असे छान लाडू केले आहेत टेस्टी. तुम्हाला जर आवडली असेल ही रेसिपी तर तुम्ही नक्कीच फॉलो करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. करते आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.